विधानात काय आपण दिलं सादर? नाही, आम्ही जे सरकारने जो 5%चा 10% वॅट टर्नओव्हर टॅक्स केलेला आहे त्या संदर्भात आम्ही शासनाकडं आणि साहेबांथ्रू आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे का तो टॅक्स फर्स्ट पॉईंटवर जे जिथं माल प्रोडक्शन होतं त्याच्यावरच तिथेच जागेवर तो टॅक्स ॲड करावा आणि त्याप्रमाणे तो जर डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याच्यात जे काही चोरी वगैरे ते बंद होईल आणि टॅक्सची पण चोरी बंद होईल आणि शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल. तो काही 2% जरी वाढवला शासनाने फर्स्ट पॉईंटवर तर सगळीकडं त्याची वसुली होईल. आणि दुसरी गोष्ट, तो टॅक्स महाराष्ट्रातच आहे, इतर राज्यांमध्ये कुठेही तो टॅक्स नाही, फक्त महाराष्ट्रात लागू आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रात जे काही 20,500 जवळजवळ आपले FL3चे आउटलेट आहे आणि यामधूनच वसूल केला जातो. पण इथं 20,500 लेआउटमधनं FL3मधनं फक्त विक्री ही साधारण 20% आणि वाईन शॉप जे FL2 इथनं विक्री ही 80%. मग ही 80% विक्री कशी होती? तर या जे काही धाबे असतील, वेगवेगळे वेगवेगळे इनलिगल बिझनेस आहे, तिथं ती चोरी होऊन तो धंदा वाढतो आणि त्यामुळं FL3चा धंदा होत नाही हॉटेलचा. आणि तो ह्या व्हॅल्यू टॅक्समुळं वॅटमुळंच धंद्यावर परिणाम झाला आणि सरकारचं त्याच्यामुळं नुकसान होऊ राहिलं. त्याच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार? 100% ग्राहकांवर परिणाम होतो, कारण 10% ॲडिशनल त्याच्याशी ते पैसे ग्राहकाकडनं वसूल होता ना, तो वसूल कमी प्रमाणात आता, कारण ग्राहकच तिथं यायला कांचकूसपणा करतं ना. आता साहेब आपण इथं निवेदन दिले, जर इथं निवेदनाचा विचार नाही केला गेला तर पुढची तुमची नाही, आता शासनाने एक कमिटी नेमेल आहे, बन्सल नायर म्हणून ज्या मॅडम आहे आपल्या सेक्रेटरी, त्यांच्या अध्यक्षतेखाली या बाबतीत. तर त्या कमिटीलाही जाऊन आम्ही भेटणार आहे आणि महाराष्ट्राचे कमिशनर जे देशमुख साहेब त्यांनाही आम्ही जाऊन भेटून या बाबतीत चर्चा करून निवेदन देणार आहे. विधानात काय आपण दिलं सादर? नाही, आम्ही जे सरकारने जो 5%चा 10% वॅट टर्नओव्हर टॅक्स केलेला आहे त्या संदर्भात आम्ही शासनाकडं आणि साहेबांथ्रू आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे का तो टॅक्स फर्स्ट पॉईंटवर जे जिथं माल प्रोडक्शन होतं त्याच्यावरच तिथेच जागेवर तो टॅक्स ॲड करावा आणि त्याप्रमाणे तो जर डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याच्यात जे काही चोरी वगैरे ते बंद होईल आणि टॅक्सची पण चोरी बंद होईल आणि शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल. तो काही 2% जरी वाढवला शासनाने फर्स्ट पॉईंटवर तर सगळीकडं त्याची वसुली होईल. आणि दुसरी गोष्ट, तो टॅक्स महाराष्ट्रातच आहे, इतर राज्यांमध्ये कुठेही तो टॅक्स नाही, फक्त महाराष्ट्रात लागू आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रात जे काही 20,500 जवळजवळ आपले FL3चे आउटलेट आहे आणि यामधूनच वसूल केला जातो. पण इथं 20,500 लेआउटमधनं FL3मधनं फक्त विक्री ही साधारण 20% आणि वाईन शॉप जे FL2 इथनं विक्री ही 80%. मग ही 80% विक्री कशी होती? तर या जे काही धाबे असतील, वेगवेगळे इनलिगल बिझनेस आहे, तिथं ती चोरी होऊन तो धंदा वाढतो आणि त्यामुळं FL3चा धंदा होत नाही हॉटेलचा. आणि तो ह्या व्हॅल्यू टॅक्समुळं वॅटमुळंच धंद्यावर परिणाम झाला आणि सरकारचं त्याच्यामुळं नुकसान होऊ राहिलं. त्याच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार? 100% ग्राहकांवर परिणाम होतो, कारण 10% ॲडिशनल त्याच्याशी ते पैसे ग्राहकाकडनं वसूल होता ना, तो वसूल कमी प्रमाणात आता, कारण ग्राहकच तिथं यायला कांचकूसपणा करतं ना. आता साहेब आपण इथं निवेदन दिले, जर इथं निवेदनाचा विचार नाही केला गेला तर पुढची तुमची नाही, आता शासनाने एक कमिटी नेमेल आहे, बन्सल नायर म्हणून ज्या मॅडम आहे आपल्या सेक्रेटरी, त्यांच्या अध्यक्षतेखाली या बाबतीत. तर त्या कमिटीलाही जाऊन आम्ही भेटणार आहे आणि महाराष्ट्राचे कमिशनर जे
देशमुख साहेब त्यांनाही आम्ही जाऊन भेटून या बाबतीत चर्चा करून निवेदन देणार आहे.